या 3 प्रकारच्या लोकांपासून सावध राहायचं. पण ते 3 लोके कोणती? ते नक्की काय करतात? का आपण त्यांच्यापासून सावध राहायचं? हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण आपल्याला जीवनात असे खूप अनुभव येतात. म्हणजेच भरपूर लोक आपल्याला भेटून जातात. त्यातले काही चांगले असतात, वाईट असतात, स्वार्थी असतात, हितसाधू असतात किंवा बऱ्याच वेळा ते आपल्या आयुष्याचं नुकसानही करून जातात. तर अशा लोकांपासून किंवा त्यांच्या अनुभवावरून आपण काहीतरी शिकले पाहिजे. ते आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतात. त्या अनुभवावरून आपण ठरवलं पाहिजे की हे लोक कसे आहेत, ह्या लोकांना परत आपल्या आयुष्यात एंट्री द्यायची का नाही. जर त्यांच्यापासून आपल्याला काही धोका असेल, नुकसान असेल, तर अशा लोकांपासून आपण लांबच राहिलेलं बरं. तर ते असे 3 प्रकारचे लोक कोणते, तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर मग सुरुवात करू. नंबर 1, ज्या लोकांमुळे तुमचे पैसे बुडाले आहे किंवा पैशाचे नुकसान झाले आहेत, अशा लोकांपासून लांब राहायचं. आपण एखाद्याला त्याच्या अडचणीच्या काळात त्याला मदत करतो, पैसे देतो, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ती व्यक्ती पैसे तर देतच नाही, पण साधा फोनसुद्धा उचलत नाही. मग अशा लोकांपासून आपण लांबच राहिले पाहिजे. असे लोक फक्त स्वतःचा स्वार्थ साधतात आणि आपलेच पैसे आपण त्यांना दिलेले असतात, पण तेच पैसे आपल्याला अगदी भिकाऱ्यासारखे मागावे लागतात आणि काही केले तरी ते आपल्याला काही मिळत नाही. किंवा बऱ्याचदा बिझनेसमध्ये, घरातील नातेसंबंधामध्ये बरेच असे लोक असतात की ते फक्त पैशासाठी आपल्याशी संबंध ठेवतात आणि आपला फायदा करून घेतात. आणि जेव्हा आपल्याला अडचण येते तेव्हा आपल्याला साधे विचारतसुद्धा नाही किंवा आपलेच पैसे परत मिळत नाहीत. मग अशा लोकांना परत आपल्या आयुष्यात कसे काय येऊन द्यायचे? किंवा असे जर लोक आपल्या आयुष्यात असतील, असा जर अनुभव आपल्याला त्यांच्याकडून आला असेल, तर अशा लोकांना आपल्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नये. नंबर 2, जे लोक विश्वासघात करतात किंवा आपला विश्वास तोडतात. बऱ्याच वेळा आपण बघतो, ऐकतो, विश्वासघात करणारे लोक हे आपल्या जवळचेच असतात. अशी लोके आपल्याबरोबर विश्वासघात करतील असे आपल्याला कधी वाटतही नाही. पण कोण कधी आपल्याला विश्वासघात करेल किंवा आपला विश्वास तोडेल हे सांगता येत नाही. आणि असे विश्वासघाती की लोक आपल्या आयुष्यात किंवा आयुष्यासाठी खूप घातक असतात. आपण आपला जवळचा मित्र, अगदी जवळची व्यक्ती म्हणून त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी, सिक्रेट्स शेअर करतो, पण ती व्यक्ती त्याचाच फायदा घेते आणि आपला विश्वास तोडते. मग अशा लोकांना परत आपल्या आयुष्यात कधीच एंट्री देऊ नये, कारण अशी लोके आपल्या आयुष्यासाठी खूप घातक असतात. नंबर 3, जे लोक तुमचे नाव खराब करतात, तुम्हाला बदनाम करतात. आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक असतात की त्यांना कोणाचे काही पडलेले नसते. त्यांना एकच काम असते की इकडच्या गोष्टी तिकडे, तिकडच्या गोष्टी इकडे, ह्याचे नाव खराब करायचे, त्याचे नाव खराब करायचे, एवढेच काम त्यांना असते. एखाद्याचे नाव बदनाम करायचे, यातच त्यांना जास्त आनंद भेटतो आणि अशी माणसे ही जवळचीच माणसे असतात. अशी व्यक्ती किंवा असे लोक तुमचे नाव खराब करत असतील तर याचा परिणाम फक्त तुम्हालाच भोगावे लागणार नाही, तर याचे परिणाम तुमच्या मुलांनाही भोगावे लागणार. त्यांच्या भावी आयुष्यात याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला जर अशा लोकांचे अनुभव आले असतील तर अशा लोकांना परत तुमच्या आयुष्यात एंट्री देऊ नका किंवा अशा लोकांपासून तुम्ही 4 हात लांबच राहिले पाहिजे. तर अशा 3 प्रकारच्या घातक लोकांपासून आपण स्वतःला लांबच ठेवले पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीचा किंवा अशा लोकांचा आपल्याला अनुभव आला असेल तर परत त्यांना आपल्या आयुष्यात कधीच एंट्री देऊ नये. आणि अशा लोकांपासून जर आपण लांब राहिले तर नक्कीच आपण आयुष्यात पुढे जाऊ आणि काहीतरी करू. हे असे लोकच काही कमीच लोक असतात जे आपले नाव खराब करतात, आपले पैसे बुडवतात, आपला वेळ वाया घालवतात आणि आपल्याला नेहमी मागे खेचण्यामध्येच लागलेले असतात. तर अशा लोकांपासून आपण लांब राहिले पाहिजे, तेव्हाच आपण आयुष्यात पुढे जाऊ.